नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे. मित्रांनो, नवरात्री उत्सवादरम्यान देवीच्या पराक्रमाच्या या कथा न ऐकणे दुर्भाग्यच असते. भगवती देवीच्या पराक्रमाच्या कथा ऐकण्याचे भाग्य सर्वांचेच नसते. जो कुणी नवरात्रीमध्ये या कथांचे श्रवण करतो त्यांचे कधीच अशुभ होत नाही. देवीची कथा ऐकणाऱ्यांना देवी नेहमी आशीर्वाद देते, सदैव त्यांच्यावर प्रसन्न असते आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते. आज मी तुम्हाला नवरात्रीमध्ये ऐकली जाणारी देवीच्या पराक्रमाची ही महान कथा सांगणार आहे. या कथेत देवी दुर्गाच्या अनेक रूपांनी शुंभ आणि निशुंभ, चंडमुंड आणि रक्तबीज अशा भयानक असुरांच्या वधाची कथा सांगणार आहे. देवी भागवत पुराणामध्ये असे सांगितले आहे की जो कुणी नवरात्रीमध्ये ही कथा श्रवण करतो त्यांच्या सर्व शत्रूचा नाश होतो. त्यांच्या जीवनातील सर्व संकटे आणि दुःखे नष्ट होतात आणि सुख समृद्धी लाभते. ही कथा विशेषतः सप्तमी आणि दुर्गाष्टमीच्या दिवशी ऐकण्याचे विशेष महत्त्व आहे. म्हणून तुम्ही ही कथा श्रद्धेने ऐका. चला तर मग मित्रांनो, तुम्हाला ही देवीच्या पराक्रमाची महान गाथा सांगायला सुरुवात करते. ही कथा पूर्ण ऐकावी, कधी अर्धवट ऐकू नये, नाही तर पाप लागते. त्यामुळेच तुमच्यासाठी मी ही कथा खूप मेहनतीने व खूप आकर्षक रीतीने बनवली आहे, म्हणजे तुम्हाला पूर्ण कथा पाहायला आवडेल. मित्रांनो, जर तुम्हाला माझी मेहनत आवडली तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि कमेंटमध्ये जय माता काली आणि जय आई दुर्गा लिहायला विसरू नका आणि चॅनेलला पण सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग मी कथा सांगायला सुरुवात करते. प्राचीन काळी त्रैलोक्यभर स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ असुरांचा महाभयंकर उच्छाद माजला होता. शुंभ आणि निशुंभ नावाचे दोन भाऊ असुरराज सर्वत्र संहार आणि दहशत पसरवत होते. ते अतिशय बलाढ्य आणि पराक्रमी होते, इतके की त्यांच्या सामर्थ्यापुढे देवता देखील थरथरत. ह्या असुरबंधूंनी कठोर तपस्या करून ब्रह्मदेवांना प्रसन्न केले होते. 10,000 वर्षांची घोर तपश्चर्या पूर्ण झाल्यावर ब्रह्मदेव हंसवाहनावर आरूढ होऊन त्यांच्यासमोर प्रकट झाले. ब्रह्मदेव प्रसन्न झाल्याचे पाहून शुंभनिशुंभाने प्रथम अमरत्वाचे वरदान मागितले. ब्रह्मदेवांनी शांतपणे उत्तर दिले, शुंभनिशुंभ हे सृष्टी नियमाविरुद्ध आहे. अमरत्वाचा वरदान मी देऊ शकत नाही. तेव्हा त्या दोन असुरांनी दुसरे वरदान मागितले, मग आम्हाला असा आशीर्वाद द्या की आम्ही अतुलित बलवान होऊ, अपार सेना आणि शस्त्रास्त्रांनी संपन्न होऊ, आम्हाला त्रैलोक्य जिंकण्याची क्षमता लाभू दे, कोणत्याही देवता, दैत्य किंवा मनुष्य पुरुषाच्या हातून आमचा वध होऊ नये, आणि जर कधीतरी आम्हाला स्त्रीसाठी आसक्ती निर्माण झालीच तर ती स्त्री अशी असू दे की जिला आईच्या गर्भातून जन्म मिळालेला नाही, अशा त्या अद्भुत स्त्रीशक्तीच्या हातूनच आमचा अंत होऊ दे. ब्रह्मदेवांनी तथास्तु असा आशीर्वाद दिला आणि तत्क्षणी अंतर्धान पावले. ह्या विलक्षण वरदानामुळे शुंभ आणि निशुंभ यांचा अहंकार आणखी वाढला. त्यांना आता स्वतःला अगदी अजेय समजू लागले. त्यांनी तात्काळ आपल्या अपार सैन्यासह तीनही लोकांवर आक्रमण करून सर्वत्र विजय मिळवला. स्वर्गातील इंद्रादी देवतांना त्यांनी पराभूत करून स्वर्गातून हाकलून लावले आणि स्वतःच स्वर्गसिंहासनावर अधिकार जमवला. पृथ्वीवरही त्यांनी राज्य जिंकली. मनुष्य, गंधर्व, यक्ष, नाग कुणालाही त्यांनी सोडलं नाही. सगळीकडे हैदोस मांडत त्यांनी निश्शंकपणे अत्याचार सुरू ठेवले. जिकडे तिकडे हाहाकार माजला. सर्व जीव भयभीत होऊन गेले. शुंभ निशुंभ इतके उन्मत्त झाले की त्यांना वाटू लागले, स्त्री शक्ती आपला काहीच बिघडवू शकत नाही. स्त्रिया दुर्बल असतात असा त्यांचा भ्रम झाला. त्यांच्यात अतीव गर्व भरला आणि ते आणखी निर्दयी बनले. या असह्य छळामुळे देवता, ऋषी आणि मानव अतोनात पीडित झाले. अखेर सर्व देवता ब्रह्मदेवांच्या शरण गेले आणि याचना करू लागले, प्रभो, या संकटातून आमचे रक्षण करा. या असुरांच्या तावडीतून सुटका करण्याचा उपाय करा. ब्रह्मदेवांनी गंभीर चिंतन केले आणि म्हणाले,
या असुरांवर विजय मिळवण्याचे सामर्थ्य केवळ स्त्रीशक्तीमध्ये आहे. हे ऐकून देवगणांनी महादेव शंकर आणि पार्वती देवी यांचा आश्रय घेतला. हिमालयाच्या कैलास पर्वतावर पार्वती माता तपस्येत मग्न होती. देवांनी तिच्या चरणी नतमस्तक होऊन विनंती केली, हे जगदंबे, आमच्या रक्षणासाठी आता आपणच काही करा. शुंभ आणि निशुंभ यांच्या अतिरेकाने समस्त त्रिभुवन होरपळून निघाले आहे. आमची तारण तुम्हीच करा. देवांच्या आर्त प्रार्थनेने पार्वती मातेचे हृदय पिळवटून निघाले. तिला सर्व जीवांच्या दुःखाची कीव आली आणि अन्यायाविरुद्ध प्रचंड संतापही उमटला. पार्वती मातेला लक्षात आले की आता स्वतः आदिशक्तीला पुढे येऊन या राक्षसांचा संहार करावा लागेल. तिने क्षणभर ध्यान लावून आपल्या अंतरात्म्यातील देवी शक्ती जागृत केली. पुढच्याच क्षणी पार्वतीने एक तेजस्वी दिव्य रूप धारण केले, देवी दुर्गा. तिच्या रूपातून सोनेरी प्रकाशकिरणांचा सडा जमिनीवर पडत होता. देवी दुर्गा अत्यंत सुंदर आणि दिव्य तेजाने झळाळणारी होती, परंतु तिच्या डोळ्यांत अन्यायाविरुद्ध रोषाची ज्वाला धगधगत होती. तिच्या अष्टभुजांच्या हातात विविध आयुधे, त्रिशूल, तलवार, धनुष्यबाण, गदा इत्यादी प्रकट झाली. सिंहावर आरूढ होत जगदंबा दुर्गेने देवांना आश्वासन दिले, मी लवकरच या अतिक्रूर असुरांचा विनाश करीन. देवीच्या ह्या दृष्टांताने देवतांना नवचैतन्य मिळाले. त्यांनी जय दुर्गे माता असा जयघोष केला. थोड्याच दिवसात एक बातमी सर्वत्र पसरली की हिमालयाच्या पायथ्याशी एक अद्भुत देवी प्रकट झाली आहे. काही ऋषीमुनींच्या आश्रमावर शुंभ निशुंभाच्या सैनिकांनी हल्ला चढवला होता. तेव्हा अचानक त्या आश्रमातील पार्वती मातेच्या मूर्तीमधून तेजस्वी प्रकाश प्रकट झाला आणि स्वतः देवी अवतरित झाली. तिने आसुरी सैन्याचा संहार करून ऋषींचं रक्षण केलं. ज्या काही असुर सैनिकांनी आपल्या जीवाने पळ काढला, त्यांनी जाऊन आपल्या राजांना हे वृत्त सांगितले. ती देवी अप्रतिम सुंदर आहे, त्यांनी वर्णन केले. तिचे सौंदर्य अद्वितीय आहे, परंतु ती अत्यंत पराक्रमी आणि रणचंडिका देखील आहे. आमच्या असंख्य सैन्याला तिने क्षणात पराजित केलं. हे ऐकताच शुंभ निशुंभ चकित झाले. त्या स्त्री देवतेच्या अद्भुत सौंदर्याची आणि पराक्रमाची कथा ऐकून दोघे भाऊ तिच्यावर आसक्त झाले. शुंभने लोभाने म्हणाला, अशी अनुपम सुंदरी आपल्या महालात राणी म्हणून असली तर आमचे भाग्य चमकेल. निशुंभही उत्सुकतेने डोळे चमकवत म्हणाला, होय, ती दोघांपैकी एकाची तरी पत्नी बनलीच पाहिजे. दोघांनी मिळून तातडीने एक दूत त्या देवीकडे पाठवला. शुंभ निशुंभाच्या दरबारातील सुग्रीव नावाचा असुरदूत मोठ्या ऐटीत हिमालयातील देवीच्या निवासस्थानी पोहोचला. त्याने दुरूनच त्या दिव्य देवीचे दर्शन घेतले. देवी अत्यंत कोमल, कमलासमान मुखवक्त्र असलेली सुंदरी होती. तिच्या अंगावर लाल कांतीची साडी आणि अलंकार झळकू लागले होते. परंतु ती जेवढी सुंदर दिसत होती, तेवढीच तेजस्वी आणि दुर्धर देखील होती. दूताने पुढे होते सांगायला सुरुवात केली, हे देवी, माझे स्वामी असुरराज शुंभ आणि निशुंभ हे संपूर्ण त्रिभुवन विजेते अधिपती आहेत. त्यांच्यासमोर देवराज इंद्रांनी देखील मस्तक झुकवले आहे. त्यांच्या सामर्थ्याची आणि संपत्तीची कीर्ती सर्वत्र पसरलेली आहे. असे हे महापराक्रमी असुर भाऊ, तुझे सौंदर्य आणि शौर्य ऐकून तुझ्यावर मोहित झाले आहेत. त्यांनी मला तुझ्याजवळ विवाह प्रस्ताव घेऊन पाठवले आहे. तू दोघांपैकी ज्याला पसंत करशील त्या राजाशी विवाहबद्ध होऊन आमच्या राजवाड्याची मुख्य राणी होशील, तर तुला अपरंपार वैभव व सन्मान लाभेल. आमच्या स्वामींचा आदेश आहे की तू मित्रभावाने त्यांच्या महालात ये. देवीने शांत स्मित करत उत्तर दिले, अरे दूता, माझ्यापर्यंत तुमच्या स्वामींचा प्रस्ताव पोहोचला आहे. पण लक्षात ठेवा, मी एक प्रतिज्ञा केलेली आहे. जो कोणी महाबलवान वीर योद्धा मला रणांगणात पराजित करेल त्याच्याशीच मी लग्न करू. त्यामुळे तुम्ही आपल्या स्वामींना सांगून द्या, जर शुंभ किंवा निशुंभ यांपैकी कोणाला माझ्याशी विवाह करायची इच्छा असेल तर प्रथम त्याने मला युद्धात जिंकावे. देवीचे शब्द ऐकून दूत थोडा गोंधळला.
आश्चर्यचकितही झाला. त्याला अपेक्षित नव्हते की एखादी स्त्री अशी शर्थाची अट घालेल. तो गप्पकन परतला आणि जी काही घडले ते सर्व शुंभ आणि निशुंभला जाऊन सांगितले. देवीची प्रतिज्ञा समजताच शुंभ निशुंभ संतप्त झाले. त्यांचा अहंकार दुखावला गेला. शुंभ गुरकावला. असे कसे? एक स्त्री आमच्या दैवी शक्तीला आव्हान देते? आम्ही तिला आपल्या शक्तीने पादाक्रांत करून ओढत आणू. निशुंभही तावातावाने म्हणाला, भाऊ, मला परवानगी दे. मी त्या गर्विष्ठ स्त्रीला बांधून तुझ्या पायी आणतो. पण शुंभ थंड डोक्याने म्हणाला, नको. आधी तिला समजावून विनासंघर्ष आणता येते का बघू. आपण आपला सेनापती धूम्रलोचनाला पाठवू. तो तिच्याशी बोलेल आणि आवश्यकता पडल्यास जोर जबरदस्तीने तिला घेऊन येईल. निशुंभाने मान डोलावली. त्यांनी आपल्या हजारो असुर सैनिकांच्या तुकडीसह धूम्रलोचनाला पुढे पाठवले. धूम्रलोचन प्रचंड सैन्य घेऊन हिमालयाच्या पायथ्याशी देवीच्या वास्तव्यस्थानी येऊन पोहोचला. दुरूनच त्याने त्या सुंदरीला पाहिले आणि नकळत त्यालाही क्षणभर तिचे सौंदर्य व तेज पाहून थक्क व्हायला झाले. पण त्याने आपल्या मनातील भाव दाबून ठेवले आणि तो पुढे सरसावला. देवी दुर्गा शंखासनावर शांतपणे विराजमान होती. जणू ती या भेटीची अपेक्षा करत होती. धूम्रलोचनाने दुर्गेला उद्देशून सिंहनादात म्हटले, हे स्त्रिये, मी महान असुर सेनापती धूम्रलोचन. आमचे स्वामी शुंभ आणि निशुंभ या त्रिभुवनाधिपतींनी मला तुला घेऊन यायला पाठवले आहे. त्यांनी तुला शेवटचा संदेश पाठवला आहे. तू स्वखुशीने आमच्या महालात चल. आमचे स्वामी विश्वविजेते वीर आहेत. त्यांनीच इंद्राला जिंकून स्वर्गाला आपल्या अधीन केले. त्यांच्या महान पराक्रमाची कीर्ती सर्वत्र आहे. तुला भाग्य मानावे लागेल की अशा पराक्रमी असुर राजांपैकी एकाचा तू अर्धांगिनी होणार आहेस. म्हणून शहाणपणाने आम्हाला सोबत चल, नाहीतर ज्याची भीती आहे तेच खरे. आम्हाला तुला बळच पकडून घरी न्यायचं काम करावं लागेल. त्याच्या शेवटच्या वाक्यात स्पष्ट धमकी होती. देवी उठून उभी राहिली व मोठ्याने हसू लागली. मग कडक स्वरात उत्तरली, धूम्रलोचन, तुझ्या राजांना माझा निरोप कळलाच आहे. मी आधीच सांगितलंय, ज्याने मला युद्धात पराभूत केलं त्याच्याशीच मी विवाह करीन. मी माझ्या संकल्पावर अढळ आहे. मी तुमच्या धमक्या अजिबात ऐकून घेणार नाही. तिचा स्वर शांत पण अत्यंत निर्धारपूर्ण होता. धूम्रलोचनाचा चेहरा रागाने विकृत झाला. अरे तुच्छ स्त्री, तो ओरडला, जास्त शूर बनू नकोस. मी तुला केसांनी ओढीत फरफटक नेईन आणि तुझ्या गर्वाचा चुराडा करीन. देवीने त्याचे बोलणे ऐकून एक घनगंभीर हास्य केले. तू काय करशील ते तर करून पहा, ती शांतपणे म्हणाली. मी तयार आहे. माझा एक केस जरी वाकडा करू शकत असलास तर करून बघ. धूम्रलोचन अशा प्रत्युत्तराने आणखीनच चिडला. तो आपला विशाल गदा हवेत फिरवत उद्गारला, मग तयार रहा मूर्खे. आता तरी मला योद्ध्यासारखे प्रत्युत्तर दे. असे म्हणून त्याने एकाच झटक्यात दुर्गेच्या दिशेने धाव घेतली आणि आपला विशाल पंजा पुढे करून देवीला पकडण्यासाठी झेपावला. देवी दुर्गेने देखील आपले डोळे रागाने विस्फारले. तिच्या कपाळावरच्या तिलकातून अचानक आग ओकणारी ज्वाळा बाहेर पडली आणि देवीच्या नेत्रातून एक उष्ण प्रखर तेजस प्रकाश बाहेर आला. ती ज्वाला धूम्रलोचनाला स्पर्शताच तो असुर सेनापती काहीच करू शकण्याच्या आत भस्मसात झाला. क्षणात त्याचे संपूर्ण शरीर राखेत परिवर्तित झाले. महान असुर सेनापती धूम्रलोचन एका कटाक्षाच्या अग्नीनेच जळून खाक झाला. धूम्रलोचनाचा असा अस्त झाला तसा त्याच्यासोबत आलेल्या असुर सैन्याने घाबरून मागे हटत देवीवर एकत्र हल्ला चढवला. हे पाहताच देवीच्या सोबतीने असलेल्या सिंहाने प्रचंड गर्जना केली. तो सुवर्णकेशरी सिंह व्हीजेप्रमाणे झेपावत त्या असुरांवर तुटून पडला. त्याने आपले मजबूत पंजे आणि नखे चालवून काही मिनिटातच सर्व असुर सैनिकांचे चेंदामेंदा केले.
ज्यांनी थोडेफार जीव वाचवले त्यांनी पळ काढला. काही क्षणातच देवीसमोर असुरांची संपूर्ण सेना नेस्तनाबूत झाली. धूम्रलोचन व त्याचे सेनाबळ नष्ट झाल्याची वार्ता शुंभ आणि निशुंभापर्यंत पोहोचली. ती ऐकताच दोघे असुरभाऊ क्रोधाने पेटून उठले. आता त्यांनी आपले 2 पराक्रमी सेनापती चंड आणि मुंड यांना प्रचंड असुर सैन्य देऊन युद्धासाठी पाठवले. आदेश मिळताच चंडमुंड विशाल सैन्यासह हिमालयाकडे सरसावले. लांबूनच रणभूमीवर देवी दुर्गा आपल्या सिंहावर विराजमान असल्याचे त्यांनी पाहिले आणि त्यांच्या असंख्य असुरांनी 4ही बाजूंनी देवीला घेरले. देवीने ही असुरी सैन्याची तयारी पाहून आपल्या अंतरातील आणखी एका शक्तीला आवाहन केले. तिची भुवई किंचित वक्र झाली आणि अचानक तिच्या कपाळातून काळवंडलेली एक अद्भुत शक्तिरूप प्रकट झाले. तिचा रंग काळा कोळशासारखा होता. लाल भडक डोळे क्रोधाने चमकत होते. ती देवी अत्यंत भयंकर रूप धारण केलेली होती. हीच काळस्वरूपिणी काली देवी. माता पार्वतीच्याच एका उग्र रूपाला कालिका किंवा कालरात्री असे नाव आहे. त्या कालिका देवीच्या गळ्यात नरमुंडांची माळ होती आणि ती प्रचंड अट्टहास्य करत प्रकट झाली. देवी दुर्गेने तेजस्वी हसत सांगितले, हे काळे रूप माझेच अंश आहे. हिला माझी चामुंडा म्हणू शकता. चंड आणि मुंड या असुरांचा विनाश करण्यासाठीच जणू देवीने हे चामुंडेचे रूप प्रकट केले होते. काळी मातेला पाहताच चंडमुंड सेनेसकट तिच्यावर तुटून पडले. काही असुर धनुष्यबाणाने बाण वर्षावत होते, काही तलवारी चालवत पुढे येत होते. पण देवी चामुंडा इतकी चपळ आणि प्रखर होती की कुणाला तिच्या जवळ येताच येईना. ती वेगाने त्यांच्या वारांना चकवीत होती आणि प्रसंगी आपल्या तलवारीच्या एका घावात असुरांचे मस्तक उडवत होती. तिचे तांडव भीतीदायक होते. चोहोबाजूंना केवळ असुरांचे उच्छेद सुरू होते. रणांगणात रक्ताच्या नद्या वाहू लागल्या. थोड्याच वेळात चंड आणि मुंड स्वतः देवी चामुंडेसमोर येऊन उभे ठाकले. त्यांच्या हातात भाले आणि तरवारी होत्या. त्यांनी एकमुखाने गर्जना केली, अरे रागीट देवी, आम्ही तुला आता कंठस्नान घालतो. असे म्हणून चंडने भाला भिरकावला तर मुंड समोरून तलवारीने वार करू लागला. देवी चामुंडेने वाऱ्याप्रमाणे चपळाईने भाल्याचा वार चुकवला आणि आपल्या खड्गाने चंडाची तलवार परतवून लावली. मग ती विजेसारखी चमकली आणि क्षणार्धात चंडाचा शिर धडापासून उडवला. मुंड धक्का खाऊन मागे झाला, पण देवीने त्याला संधी दिली नाही. ती एका उडीमध्ये त्याच्याजवळ पोहोचली आणि दुसऱ्या घावात मुंडाचेही मस्तक धडावेगळे केले. अत्याचारी चंड आणि मुंड यांचा त्या क्षणी अंत झाला. देवी चामुंडेने हसत दोन्ही असुर सेनापतींची छिन्न मस्तके हातात उचलली आणि झुंझुमीत नाचत मुख्य देवी दुर्गेसमोर नेऊन ठेवली. देवी दुर्गा प्रसन्न हसत म्हणाली, हे चामुंडे, तू महापराक्रम केला आहेस. त्या दिवसापासून देवीच्या या काळ्या रूपाला चामुंडा असे नाव मिळाले. आता शुंभ निशुंभाला प्रचंड संताप आला होता, पण सोबतच चिंता देखील होती. त्यांचे बलाढ्य सेनानी आणि महासैन्य संपले तरी अद्याप मुख्य असुर सैन्याचा एक भयानक योद्धा शिल्लक होता, रक्तबीज. आता त्यांनी शेवटचा डाव म्हणून त्या महाभयंकर राक्षस रक्तबीजाला युद्धभूमीवर उतरवले. रक्तबीज असुर अत्यंत विक्राळ होता. त्याची काया विशालकाय आणि कठोर होती. डोळे रक्तासारखे लाल भडक होते. पूर्वीच्या काळी त्यानेही ब्रह्मदेवाला तप करून एक अद्वितीय वरदान मिळवले होते. जेव्हा केव्हा त्याच्या शरीरातून रक्ताचा एक थेंब जमिनीवर पडेल, तेव्हा त्याच क्षणी त्या प्रत्येक थेंबापासून त्याच्यासारखाच दुसरा राक्षस जन्म घेतो. या वरदानामुळे रक्तबीजाला जणू अमरत्व प्राप्त झाले होते, कारण युद्धात त्याला जखमी करणे महागात पडणार होते. त्यातून असुरांची संख्याच वाढणार होती. रक्तबीज राक्षस गर्जत रणांगणात उतरला. त्याच्यासोबत शुंभ निशुंभाने उरलेले जे काही सैन्य होते तेही पाठवले.
त्यांनी येता क्षणीच देवीवर हल्ला चढवला. देवी दुर्गेने आपले दिव्य अस्त्र आणि तलवार चालवत त्या असुरांचा प्रतिकार सुरू केला. तिच्यासोबत चामुंडा आणि काली देखील लढत होत्या. देवीच्या त्रिशूळाने एकदा रक्तबीजाच्या खांद्यावर वार केला आणि लगेच रक्ताचे थेंब जमिनीवर तपटपले. पण तो काय चमत्कार! त्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून बरोबर रक्तबीजासारखा आणखी एक प्रचंड असुर उभा राहिला. क्षणार्धात रणांगणात रक्तबीजाचे अनेक प्रतिरूप निर्माण झाले. देवतांच्या बाजूने लढणारे वीर योद्धे ते दृश्य पाहून घाबरून गेले. जितके वार करत तितके अधिक शत्रूसमोर उभे राहत होते. काही वेळातच शेकडो रक्तबीजाने देवीला चारही बाजूंनी वेढले. स्वतः रक्तबीज विकट हास्य करत म्हटला, देवी, तू मला जखमी केलेस की माझे भाऊ जन्माला येतात. मला मारणे तुला अशक्य आहे. हा 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 हा. खरंच देवीसमोर विचित्र संकट उभे राहिले. रक्तबीजाला जखमी केले तरी फायद्याऐवजी तो अधिक बलवान सेना मिळवत होता. देवी काही काळ विचारमग्न झाली. मात्र ती विचलित झाली नाही. तिच्या मुखावर संतापाच्या ज्वाला होत्या, पण मन ठाम होते. तिने आपल्या सहाय्यक देवींकडे एक कटाक्ष टाकला आणि सर्वांना एकत्र काळजीपूर्वक युक्ती सांगितली. त्यानंतर देवीने अचानक अत्यंत उग्र रूप धारण केले. तिचे मुख विक्राळ झाले. डोळ्यातून ज्वाळा निघू लागल्या. तिची जीभ लांब लाल बुंद दिसू लागली. हे माता दुर्गेचेच आणखी प्रखर कालरात्री रूप होते. आता देवीने स्वतः रक्तबीजावर धाव घेतली. तिने अतिजोराने आपल्या तलवारीचा एक घाव रक्तबीजाच्या हातावर केला. त्या घावामुळे रक्तबीजाच्या हातातून रक्ताची धार उडाली. पण त्या धारेला जमिनीवर पडण्याआधीच देवी कालिकेने आपली लांब जीभ बाहेर काढून सगळे रक्त चाटून घेतले. मग देवीने आरक्त डोळ्यांनी एकच डरकाळी फोडली आणि झपाट्याने रक्तबीजाचा पाठलाग करून त्याच्यावर झडप घालून त्याचे मस्तक धडापासून वेगळे केले. रक्तबीजाचे धड जमिनीवर कोसळताना त्यातून एक विशाल रक्तप्रवाह बाहेर पडू लागला. पण देवीने पूर्वीच हातात घेतलेल्या खप्परात सारे रक्त जमा केले. एकही थेंब जमिनीवर पडू दिला नाही. रक्तबीजाच्या टाळूतील जरासे जरी रक्तस्राव झाला तरी तिने तोही आपल्या तोंडात भरून घेतला. देवीचे ते महाभयानक चित्र पाहून शत्रुपक्षातील उरलेले असुर थरकाप उडाले. देवीने अखेर रक्तबीजाचे शरीर रक्तशून्य करून टाकले. आता त्याचा कोणताही प्रतिसृष्टी निर्माण होऊ शकत नव्हता. रक्तबीजाचा देह जड होऊन जमिनीवर कोसळला आणि निश्चित पडून राहिला. सर्वदूर जय कालरात्री माता असा गर्जना देवतांकडून होऊ लागला. असुर दलाचा संपूर्ण अंत आता अगदी जवळ आला होता. रक्तबीजाचा नाश तर झाला, पण देवी कालरात्रीचा महाभयानक रौद्र आवेश काही केल्या शांत होईना. युद्धातील रक्तपात पाहून देवी तांडव मुद्रेत गेली. तिच्या रागाने आणि उन्मादाने अवघी धरती कंप पावू लागली. देवी कालीने रक्ताने भिजलेल्या रणभूमीवर उग्र तांडव नृत्य सुरू केले. तिचे भयानक हास्य आणि गर्जना अजूनही घुमत होती. तिच्या पावलांचे ठोके जमिनीला भेदू लागले आणि क्रोधाच्या भाराने पृथ्वी डळमळू लागली. दिशा भरून गेल्या अंधकाराने आणि भीतीने. देवीचा हा रौद्र वेग पाहून देवांचेही काळजे कापू लागले. देवीचा हा प्रकोप थांबला नाही तर सृष्टी नष्ट होईल असा विचार सर्वत्र पसरला. देवगणांना समजत नव्हते की तिचा हा उन्माद कसा शांत करावा. शेवटी त्यांनी महादेव शंकरांची शरणागती पत्करली. महादेव तिथेच रणांगणाच्या समीप उपस्थित होते. सर्व देवांनी हात जोडून विनंती केली, हे महादेव, जगदंबेचा हा रौद्र राग शांत करा, नाहीतर तीनही लोकांची राख होईल. कृपालू शिवाने प्रेमाने देवीला शांत करण्याचे ठरविले. त्यांनी हळूच पुढे येऊन स्वतःला देवीच्या मार्गात आडवे केले आणि जमिनीवर आडवे झाले. देवी कालिका उन्मत्तपणे नाचत असताना तिचा पाय अचानक शंकराच्या अंगावर पडला. ती अचानक दचकली. स्वतःच्या पतीचे शरीर पायाखाली आल्याचे बघून तिची तंद्रा जणू भंगली. हा काय अनर्थ! या भावनेने देवी अचंबित झाली.
क्षणार्धात तिची जीभ बाहेर आली आणि डोळ्यातील राग मावळला. ती स्तब्ध उभी राहिली. देवी काल रात्रीचा तांडव थांबला होता. तिचे उग्र रूप आता निवळले आणि सौम्य रूपात ती स्थिर झाली. या प्रकारे देवी कालरात्रीने स्वतःचा संहारक रौद्रभाव शांत केला. आता शेवटचे उरलेले 2 शत्रू. स्वर्गाचे दुःस्वप्न बनलेले असुरबंधू शुंभ आणि निशुंभ अजून शिल्लक होते. त्यांनी स्वतः आपल्या डोळ्यांनी आपले संपूर्ण सैन्य, सेनापती आणि भयानक रक्तबीजाचाही अंत पाहिला होता. तरी देखील अहंकारी शुंभ निशुंभ झुंजार वृत्ती सोडायला तयार नव्हते. दोघेही देवीसमोर येऊन उभे राहिले. त्यांच्या नेत्रातून क्रोध आणि दहशत एकत्र दिसत होती. एक क्षणभर शांतता पसरली. शुंभदात ओठ चावून म्हणाला, देवी, तुझ्या योगे आमचे सर्व संपले, पण आता आम्ही दोघे भाऊ स्वतः तुला धडा शिकवतो. बघू तरी आमच्यासमोर तुझी काय क्षमता आहे ते. निशुंभ पुढे झाला आणि आपल्या ढालीसह तलवार उजळवत म्हणाला, तू एका स्त्रीने इथे अनेक रूपांनी आमच्यावर चालून आली आहेस. आम्ही दोघे भाऊ मात्र पुरे आहोत तुझा विनाश करण्यासाठी. असे म्हणत त्याने आक्रमण केले. त्याच्या मागोमाग शुंभने देखील आपल्या गदेची जोरात जमिनीवर आपटून ललकारले व रणांगण थरारून टाकले. निशुंभाचे आक्रमण तीव्र होते. देवीच्या सिंहावर त्याने एक कठीण प्रहार केला. सिंहाला बाजूला व्हावे लागले. देवीने पुढे येऊन त्याचा वार आपल्या तलवारीवर झेलला. काही काळ निशुंभ आणि देवी यांच्यात प्रचंड द्वंद्वयुद्ध रंगले. निशुंभाने एकामागोमाग एक असे अनेक भरकट वार केले, पण देवीने प्रत्येकीला कधी तलवारीने कधी त्रिशूळाने रोखले. अखेरीस देवीला संधी मिळाली. तिने चपळाईने आपले त्रिशूळ उगारून निशुंभाच्या छातीचा वेध घेतला. त्रिशूळाचे 3ही निखारे त्याच्या छातीत आरपार घुसले. निशुंभाचा आक्रोश निघाला. त्याच्या तोंडातून रक्त आणि श्वास एकत्र बाहेर आले. त्याचे तलवार हातातून निघून गेली आणि तो जमिनीवर कोसळला. महाबलाढ्य निशुंभाचा देवीने वध केला होता. आपला लहान भाऊ निशुंभ मृत्युमुखी पडलेला पाहताच शुंभ विषण्ण आणि क्रोधित झाला. त्याने गर्जना करत आपला विशाल गदा हातात घेतला आणि ओरडला, धूर्ते देवी, तू ही लढाई एकटीने नाही जिंकलीस. इतकी मदत तुला इतर देवींची मिळतीये, हे काय शौर्य! पुरुषांना हरवण्याचे वरदान मिळवून आलो होतो, पण तू तर इतर देवतांच्या साऱ्या शक्ती गोळा करून माझ्यावर चाल केली आहेस. हा अन्याय आहे. त्याचा आवाज वेदनेने आणि रागाने कापरा झाला होता. देवी दुर्गा शांतपणे हसली. ती गंभीर आवाजात म्हणाली, असुरा, तू ज्यांना इतर देवी म्हणतोयस त्या साऱ्या माझ्याच विभूती आहेत. बघ, मीच आहे एकमेव शक्ती. एवढे बोलून देवीने एका दिव्य क्षणात आपल्या सभोवताली उभ्या असलेल्या सर्व शक्तिरूपांना आपल्या अंगी सामावून घेतले. तिच्या आजूबाजूची काली, चामुंडा, ब्राह्मणी, वैष्णवी अशा सप्तमातृका देव्या एक एक करून ज्योतिस्वरूप होऊन तिच्या देहात विलीन झाल्या. देवी दुर्गा आता रणभूमीवर एकटी उभी राहिली होती. एकाकी भासणारी, पण तरीही अखिल शक्तींनी युक्त अशी. शुंभ थोडा थबकला, कारण आता समोर फक्त देवी दुर्गा उरली होती. पण तो अजून युद्धाच्या त्वेषात होता. तो पुन्हा खदखदा हसला आणि उद्गारला, ठीक आहे, आता तरी तू एकटीच आहेस ना, तर ये माझ्यासमोर. भगवती असलीस तरी पुरुष असुर समोर तुझे काही चालणार नाही. तो विद्युत गतीने पुढे सरसावला आणि आपल्या परशूने देवीच्या मस्तकावर प्रहार करू पाहू लागला. देवीने देखील वेगाने आपली तलवार त्याच्या परशूला अडवली. आता या शेवटच्या दिव्य युद्धाचा महाभीषण काळ सुरू झाला. शुंभ आणि देवी यांच्यात पृथ्वी आकाशाचा थरकाप उडवणारे घाव पेलवान सुरू झाले. एकीकडे शुंभाचे प्रहार इतके घातक होते की पर्वतांचा चुरा होईल,
तर दुसरीकडे देवीचे प्रत्युत्तर इतके जलद व अचूक होते की वारात चुकवावा. दोघे उच्च शक्तीचे योद्धे असल्याने 2 क्षणांसाठीही कमजोर पडत नव्हते. अखेर शुंभाने जादुई अस्त्रांनी देवीला गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न केला. पण भगवतीने ध्यान एकाग्र करून त्याच्या मायाजालाचा नाश केला. या युद्धात शेवटी देवीला विजयी व्हायचं होतंच. तिने एक दिव्य शक्ती जपत आपल्या चक्राने शुंभाच्या हातातून शस्त्र उडवून दिले. शुंभ आक्रस ताळ्यासारखा ओरडत पुढे झाला तेव्हा देवीने महादेवाच्या वरदानी त्रिशूळाचा घाव त्याच्यावर केला. त्रिशूळाने आकाशात वीज चमकावी तसा चमकून शुंभाच्या हृदयाला आरपार भेदले. तो घायाळ होऊन गुडघ्यावर कोसळला. देवीने मग अंतिम वार करत आपल्या तलवारीने शुंभाचा हंबरडा एकदाच कायमचा शांत केला. त्रैलोक्याला अत्याचाराने कंपवून सोडणारा असुरराज शुंभ याच क्षणी अंत झाला होता. युद्धभूमीवर नीरव शांतता पसरली. काही क्षण कुणालाच विश्वास बसेना की हे रौद्रयुद्ध खरंच संपले आहे. मग लक्षात आले, अत्याचारी शुंभ निशुंभ यांचा पूर्ण संहार झाला. क्षणभर स्तब्धतेनंतर सारे देवदेवी आनंदाश्रू ढाळत एकत्र बोलून उठले. जय देवी महादुर्गा, जय भवानी, जय माता कालरात्री. आकाशात अपार घोष निनादला. विजयादेवीच्या नामाने भूमंडळ दणाणून गेले. स्वर्गातून पुष्पांच्या वर्षा सुरू झाली. देवताओनी हर्षभराने सडा टाकला. इंद्र, ब्रह्मादी, समस्त देव देवीसमोर येऊन नतमस्तक झाले. त्यांनी कृतज्ञतेने हात जोडले. हे आदिशक्ती माता, तुम्ही आम्हा भक्तांचे रक्षण केले, तुम्हाला शतशः प्रणाम. विष्णू म्हणाले, देवी, तुमच्या कृपेने आज पुन्हा धर्माचा विजय झाला. इंद्राने विनत होऊन स्वर्गाचे राज्य परत मिळाल्याबद्दल देवीचे आभार मानले. पार्वती मातेने प्रसन्न हसून सर्वांची प्रार्थना स्वीकारली आणि आशीर्वाद दिला. तिचे रूप आता अत्यंत सौम्य आणि प्रेमळ होते. देवगणांनी देवीची स्तुतिसुमने अर्पण केली. देवीने त्यावेळी सांगितले, जे कोणी श्रद्धेने माझी कथा ऐकतील किंवा माझे स्मरण करतील त्यांच्या सर्व संकटांचा नाश होईल. भक्तांचा मला भयाने किंवा दुःखाने हाक मारली तर मी तात्काळ त्यांच्या रक्षणासाठी हजर होईन. देवतांनी एकमुखी जय हो म्हटले. या दिव्य लढाईनंतर माता पार्वतीने आपले कालरात्रीचे रूप विसर्जित केले आणि कैलासावर परत गेली. शुंभ निशुंभासारख्या अहंकारी आसुरी शक्तींचा अंत करून देवीने पुन्हा त्रिभुवनात शांती स्थापिली. सगळीकडे आनंद आणि समाधान पसरले. देवांना आपापली पदे परत मिळाली. धर्म आणि न्याय यांचा विजय झाला. मातेने त्या काळरात्री रूपात अवतार घेऊन असुरांचा संहार केला म्हणून तिला देवी कालरात्री असे नाव पडले. तेजाने सूर्याइतकी उज्ज्वल असूनही तिचे वर्ण काळ्याधम्म होते म्हणून काळोखाची रात्र म्हणजे कालरात्री. ती भयंकर दिसत असली तरी तिच्या भक्तांसाठी अत्यंत शुभफल देणारी आहे म्हणून तिला शुभंकरी असेही म्हणतात. नवरात्रीच्या 7व्या आणि 8व्या दिवशी या देवी कालरात्रीची पूजा केली जाते. तिच्या पराक्रमाच्या स्मरणाने भक्तांचे मनातील भय, अज्ञान आणि अंधकार नाहीसे होतात. अशी ही आदिमातेची गौरवगाथा आहे. देवी कालरात्री, देवी महागौरी, आम्हा सर्वांचे रक्षण करो, अशी तिच्या चरणीं प्रार्थना. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय महागौरी आणि जय कालरात्री नक्कीच लिहा. धन्यवाद. जय माता कालरात्री, जय माता महागौरी, जय भवानी.